11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27 ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये 1 नंबरचा कॉलेजचा प्रेफरन्स मिळालेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना पुढील राऊंडसाठी अप्लाय करता येईल का, ते विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल आहेत का नाहीत. तसेच दुसरा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांचं जे काही जेंडर आहे ते चेंज झालेलं आहे फॉर्ममध्ये. काही विद्यार्थ्यांचं मेलचं फिमेल झालेलं आहे, काही विद्यार्थिनींचं फिमेलचं मेल झालेलं आहे. तर अशा विद्यार्थी जो प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचं ऍडमिशन कदाचित कॅन्सल झालेलं असेल, तर ते विद्यार्थी राऊंड 2 साठी एलिजिबल आहेत का नाहीत, मग त्यांना ते जेंडर कसं चेंज करता येईल. तर हे जे पूर्णपणे डिस्कशन आहे. तसंच अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना आपली जर स्ट्रीम आहे, म्हणजे सायन्सचं कॉमर्स करायचं असेल, कॉमर्सचं सायन्स करायचं असेल, कॉमर्सचं आर्ट्स करायचं असेल किंवा आर्ट्सचं कॉमर्स करायचं असेल, अशा प्रकारे हे जे चेंजेस आहेत, किंवा आधी विद्यार्थ्यांना आर्ट्सला ऍडमिशन टाकलं होतं कॅप राऊंड 1 मधून आणि त्या विद्यार्थ्याला आता सायन्स पाहिजे, तर हा जर चेंज आहे तो करता येणार आहे का नाही, ते त्याच्या बाबतीत पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. तर पहिल्यांदा आपण डिस्कस करूया ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट लिस्टमध्ये पहिल्याच क्रमांकाचं कॉलेज लागलेलं आहे, तर त्याच्या बाबतीत विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी, सक्सेसिव्ह राऊंडसाठी, लगतच्या राऊंडसाठी, तो 2 नंबर राऊंड किंवा 3 नंबर राऊंडसाठी इलिजिबल असणार आहे का नाही, याच्या बाबतीत आपण आता पहिल्यांदा जे काही नियम आहे ते आपण पहिल्यांदा बघणार आहे. आपल्याला जर हे नियम बघायचे असेल, नियमावली बघायचे असेल, तर पहिल्यांदा वेबसाईटवरती या. वेबसाईटवरती आल्यानंतर ब्राउझर आणि मॅन्युअल्सवरती क्लिक करा. त्याच्यानंतर खालून 3 नंबरचा ऑप्शन आहे इन्फॉर्मेशन बुकलेट, याला क्लिक करा. याला जर क्लिक केलं तर तुमच्यावर एक PDF डाउनलोड होते. ती PDF डाउनलोड झाल्यानंतर ती PDF ओपन करा. ती PDF ओपन केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला पेज नंबर 30 वरती यायचे आहे. बघा, तर मी तुम्हाला इथं पूर्णपणे नियम दाखवतो. जो नियम आहे ऑथेंटिकेट माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. तर बघा, पहिल्यांदा प्रवेश फेरी जेव्हा प्रसिद्ध झाली, त्याच्यानंतर प्रसिद्ध झाल्यानंतर जर विद्यार्थ्याला 1 नंबरचा जर कॉलेज लागलं, तर जे काही नियम आहेत ते दिलेले आहेत, इझिली तुम्ही बघू शकताय. प्रथम क्रमांक जर प्राधान्य मिळालं तर विद्यार्थी, जर त्याला ते प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यास पहिल्या पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला असल्यास, मला पहिला पसंतीक्रम त्याला मिळालेला आहे, त्या उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ कागदपत्र तसंच झेरॉक्स घेऊन वेळापत्रकामध्ये दिलेल्या मुदतीत सूचनेनुसार विहित शुल्क भरून आपला विद्यार्थी मार्कशीट, डॉक्युमेंट सगळे, LC वगैरे सगळे जे डॉक्युमेंट आहेत, झेरॉक्स सबमिट करून तो आपला प्रवेश निश्चित करू शकतो. पण आता समजा त्याला असं पण होईल की कदाचित 2 नंबरचं 3 नंबरचं कॉलेज त्याला लागलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 2 नंबरचं लागलं, म्हणजे साधारणतः 1 ते 10 पैकी एक कॉलेज त्याला प्राधान्यक्रम मिळाला, तर पहिल्या पसंतीक्रमासह अन्य पसंतीक्रमाचे उच्च माध्यमिक मिळाल्यास तोही विद्यार्थी आपले डॉक्युमेंट्स आणि जे काही मूळ कागदपत्र आहेत तसेच झेरॉक्स सबमिट करून, परीक्षा शुल्क भरून, म्हणजेच आपली जी फी आहे ते भरून आपला प्रवेश निश्चित करू शकतो, हे लक्षात घ्या. आणि समजा अशा विद्यार्थ्यांनी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे 5.4 लक्षात घ्या, अशा विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत जर संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास त्याला पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येईल. त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही. ज्यांना पसंतीक्रम 1चं कॉलेज मिळालेलं आहे परंतु त्यांना ते कॉलेज नकोय आता, त्यांना तरीही ते विद्यार्थी लगतच्या म्हणजेच राऊंड 2 साठी इलिजिबल असणार आहेत. कुणीही काळजी करण्याची गरज नाही. पण मागच्या वर्षी हा रूल कसा होता, तर ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये जे अलॉटमेंट लिस्टमध्ये जर कॅप राऊंड 1 मध्ये जर 1 नंबरचं कॉलेज मिळालं तर त्यांना ते कॉलेज घेणं कंपल्सरी होतं. पण आता हे कंपल्शन आपल्या उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळानं पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. आता कंपल्सरी नाही, तुम्हाला जरी ते मिळालं तर तुम्ही ते नाकारू शकता. तुम्ही ऍडमिशन नाही घ्यायचं तिथं, प्रोसीड फॉर ऍडमिशन करू नका, काही अडचण नाही. तुम्ही इझिली राऊंड 2 साठी मध्ये इलिजिबल असणार आहात. ठीक आहे. आता समजा प्रवेश मिळाल्या उच्च महाविद्यालय घेण्यापूर्वी सर्व मूळ कागदपत्रांची माहिती ही चेक केली जाईल. त्यामुळं जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल, 1 नंबरचं मिळालं असो किंवा 4 नंबर 5 नंबरचं मिळालं असो, कॉलेजचं ऍडमिशन करायचं असलं करा, आणि जर नसेल करायचा तर तुम्ही राऊंड 2 मध्ये इलिजिबल आहात. आता दुसरा राहिलेला प्रश्न आहे. तसेच बघा, जे काही आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय जर मिळाले नाही तर प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी कोणतीही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास
म्हणजे विद्यार्थ्याला अलॉटमेंटच झालेली नाही, तर तेही विद्यार्थी समावेश पुढच्या लगतच्या फेरीमध्ये येण्यासाठी म्हणजे लगतच्या फेरीमध्ये ते विद्यार्थी म्हणजेच कॅप राऊंड 2 मध्ये इलिजिबल असणार आहेत. त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही. दिलेल्या पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयासाठी प्रवेशासाठी न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद होता आपल्या पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे कट ऑफ पुनश्च तपासून पसंतीक्रमाची पुनश्च रचना करावी आणि पुढील फेरीसाठी अर्ज भाग 2 पुन्हा भरावा. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना अलॉटमेंट नाही झाली किंवा ज्यांना अलॉटमेंट झालेले आहे पण त्यांनी ऍडमिशन नाही घेतलेलं, असे सगळे विद्यार्थी पुन्हा भाग 2 भरतील. कॅप राऊंड 2 साठी पुन्हा भाग 2 भरतील. परत त्याच्यामध्ये कट ऑफ चेक करून काय करायचं, तुम्हाला जे प्रिफरन्सेस आहेत त्याची रिअरेंजमेंट करायची आहे आणि पुन्हा आपला अर्ज 2 भाग पुन्हा भरायचा आहे. पुन्हा तो लॉक करावा लागणार आहे आपल्याला कॅप राऊंड 2 साठी. आय होप सगळ्यांनी इथपर्यंत माहिती समजलेली आहे. त्याच्यानंतर जे नियम आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा कॅप राऊंड जे आहेत त्यांच्यासाठी जे नियम आहेत ते प्रत्येक फेरीसाठी तुम्हाला ऑनलाईन संमती नोंदवणे गरजेचं आहे. ऑनलाईन संमती म्हणजे तुम्हाला भाग 2 प्रत्येक राऊंडसाठी लॉक करायचा आहे. आता ज्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये ऍडमिशन नाही घेतलं त्यांनी कॅप राऊंड 2 साठी 1 मध्ये ऍडमिशन घेतलेलं नाही, त्यांनी कॅप राऊंड 2 साठी परत पसंतीक्रम 2 भाग 2 पुन्हा लॉक करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. प्रत्येक फेरीपूर्वी तुम्हाला संमती नोंदवणे आवश्यक आहे. प्रत्येक फेरीच्या वेळेस तुम्हाला भाग 2 लॉक करायचा आहे. पण तुमचं एकदा काय ऍडमिशन झालं तर तुमची ही प्रोसेस पूर्णपणे स्टॉप होणार. तुम्हाला एकदा जर तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये ऍडमिशन घेतलं असेल तर पुढच्या फेरीसाठी तुम्हाला परत काही करायची गरज नाही एकदा ऍडमिशन झाल्यानंतर, ठीक आहे. पण ऍडमिशन नाही झालं तर तुम्हाला प्रत्येक राऊंडच्या वेळेस कॅप राऊंडच्या वेळेस तुम्हाला भाग 2 भरावाच लागेल. भाग 2 मध्ये प्रिफरन्स टाकावेच लागतील आणि तो लॉक ही तुम्हाला करावा लागणार आहे. बघा इथं पण दिलेलं आहे, पसंती क्रमाचे 1 ते 10 उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास काय करायचंय, जाऊन तो निर्धारित कालावधीत आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करून प्रवेश निश्चित करू शकतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना करायचं नसेल, प्रवेश निश्चित न केल्यास त्याला पुढच्या फेरीसाठी पसंतीक्रम देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळेच कुणीही काळजी करायची गरज नाही. सगळे विद्यार्थी जे आहेत ते कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल आहेत. आता अजून एक महत्वाची माहिती, प्रवेश अर्ज तुम्ही मागे पण घेऊ शकता, हे लक्षात घ्या. तुम्ही आपला जो फॉर्म आहे तो विड्रॉ करू शकता. जर तुम्हाला ITI मध्ये पॉलिटेक्निक यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या किंवा काही जणांना ITI मध्ये ऍडमिशन घेतलं, काही जणांनी पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन घेतलं, असे विद्यार्थी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणार नसल्यास विद्यार्थ्यांनी काय करायचं, तो अर्ज विथड्रॉ करू शकतो. आपण जर लॉग इन केलं तर आपल्याला डाव्या साईडला विथड्रॉ म्हणून आपल्याला विथड्रॉल ऑफ ऍप्लिकेशन आहे, विथड्रॉ होऊ शकतो. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये तो विद्यार्थी बाहेर पडू शकतो, ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न होता, ज्या विद्यार्थ्यांचं फिमेल झालेलं आहे, मेलचं फिमेल झालं असेल त्यामुळे फिमेलचे म्हणजे वुमेनसाठी जे रिझर्वेशन आहे त्याचा फायदा त्याला मिळाला असणार. तर अशा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे पूर्णपणे कॅप राऊंड 1 मध्ये कॅन्सल केलं गेलं असणार कॉलेजकडनं. त्यामुळे तेही विद्यार्थी राऊंड 2 मध्ये अप्लाय करू शकतात, काही करण्याची गरज नाही. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते सर्व विद्यार्थी राऊंड 2 मध्ये अप्लाय करू शकतात. त्यांना कॅप राऊंड 2 साठी भाग 2 मध्ये पसंतीक्रम द्यायचा आहे आणि त्यांनी भाग 2 हा लॉक करून ठेवायचा आहे, तेही अप्लाय करू शकतात. अजून एक महत्वाची गोष्ट, तिसरा प्रश्न म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना सायन्सचं आर्ट करायचं आहे ते करू शकतात. ज्याही विद्यार्थ्यांना कॉमर्सचं आर्ट करायचं आहे, आर्टचं कॉमर्स करायचं आहे, तेही विद्यार्थी सगळं करू शकतात. तसंच ज्याही विद्यार्थ्यांना आर्टचं सायन्स करायचं आहे तेही करू शकतात. म्हणजे पूर्णपणे आपली स्ट्रीम चेंज ते करू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे जे 10वीचं मार्कशीट आहे त्याच्यावरचे जे डिटेल्स आहेत, जसे की तुमचं नाव आहे ते चेंज तुम्ही करू शकत नाही, तुमची बर्थ डेट आहे ते तुम्ही चेंज करू शकत नाही. आणि या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ज्या चेंज होत आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या, ज्या चेंज नाही होणार ते पण सांगितल्यात. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं जे आहे तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि राऊंड 2 जो आहे तो आपला 6 तारखेनंतर आपला ऍडमिशन शेड्यूल तुम्हाला माहित आहे. ऍडमिशन शेड्यूल तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेला आहे.
ऍडमिशन शेड्यूल मध्ये आपण बघितलेलं आहे 3 तारखेपर्यंत, म्हणजे आज बघा दिनांक 2 आहे, तर उद्यापर्यंत तुम्ही काय करू शकता, जे काही ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तर जेही कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे, तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करायचं आहे, त्याच्या आधी तुम्हाला लॉग इन मधून प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं आहे. तुमची जी डेट असणार आहे ती 3 जून पर्यंत तुम्ही ऍडमिशन करू शकता. सध्या तरी 3 जूनच ही डेट आहे, कदाचित ही डेट वाढू शकते, हे लक्षात घ्या. त्यामुळं पण सध्या तरी डेट वाढलेली नाही, अजून 3 जून म्हणजे उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमची ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता. आय होप सगळे इथंपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर 6 नंतर 7 तारखेला आणि 8 तारखेला कदाचित आपल्याला राऊंड 2चं रजिस्ट्रेशन, तसंच राऊंड 2 मध्ये कॉलेजेस ऍड करणं, भाग 2 लॉक करणं, तसंच कॅप राऊंड ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन ओपन होणं, ह्या सगळी प्रोसेस जी आहे तेव्हा चालू होणार आहे 7 आणि 8 जूनच्या दरम्यान. तर आपण एक अंदाज लावलेला आहे. आय होप सगळ्यांना इथपर्यंतची माहिती समजलेली आहे. ज्यांना काही समज नसेल तर त्यांनी आपलं सबस्क्राईब करू शकता आणि इन्स्टावरती तुम्ही रीच आउट करू शकता जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.